राज्यातल्या गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार। येत्या अधिवेशनात मोठी घोषणा। आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारचा निर्णय। दिल्लीमध्ये फडणवीस बावनकुळेंची जेपी नड्डांसह विधान परिषदेच्या जागांवर बैठक। मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची बैठक। विधानसभा जागा वाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार। लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार राज्याचा दौरा करणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न। 100 जागा लढवण्याचा मनसुबा। लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार। राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही। रवींद्र वायकरांना खासदार पदाची शपथ घेऊ देणार नाही। शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा इशारा। आज वायकरांच्या शपथविधीकडे राज्याचं लक्ष। भंडाऱ्यात शासकीय कार्यक्रमाला फडणवीसांना आमंत्रण नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही डावलल्याचा आरोप। महायुतीतील नाराजी समोर। इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक सकाळी 10 वाजता। लोकसभा अध्यक्षपदासाठी रणनीती ठरवणार। अजित पवारांसोबतच्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही। शरद पवारांची एबीपी माझाला माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास। लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी दुसरा आरोपीही अटकेत। पोबारा केलेल्या संजय जाधवच्या लातूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पोर्शेकार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नागपूरच्या पुट्टेवार हत्या प्रकरणात आता एसीबीची एंट्री। सून अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची एसीबीकडून चौकशी होणार। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन लागू। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची माहिती। केंद्राप्रमाणे 4% महागाई भत्ता त्वरित मंजूर होणार। सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित पीएचडीधारक विद्यार्थ्यांचं आंदोलन रात्री मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। बुलढाण्यात मेहकर फाट्याजवळ खासगी बसला अचानक आग। चहा पिण्यासाठी थांबल्यानं 48 वऱ्हाडी थोडक्यात बचावले। आज अंगारकी चतुर्थी निमित्त बाप्पाचा गाभारा सजला। मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिराला आकर्षक सजावट। तर गणपतीपुळ्यात भाविकांची दर्शनासाठी रांग। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्यानं मढवलं। भारताचा 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश। सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव। सेमीफायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।